वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा भाग शिकलो होतो. तो व्हिडिओ एकदा पुन्हा पहा. क्वाड्रॅटिक इक्वेशन, नेचर ऑफ रूट्स, सम ऑफ द रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स आणि रिलेशन बिटवीन कोइफिशियंट्स अँड द रूट्स हा पार्ट आपण पाहिलेला होता. म्हणजे नेचर ऑफ रूट्स मध्ये आपण काय पाहिलं होतं तर डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा, ज्याला आपण बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणतो. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल, म्हणजे डिफरंट रूट्स, डिस्टिंक्ट रूट्स. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रियल. ऍक्च्युअली ते इमॅजिनरी असतात. द रूट्स आर नॉट रियल. मी त्यात तुम्हाला फर्दर दोन प्रकार याच्यात सांगितले की ग्रेटर दॅन 0 मध्ये सुद्धा तो नंबर जर परफेक्ट स्क्वेअर असेल, परफेक्ट स्क्वेअर म्हणजे कसा 25, 36, 81 असं परफेक्ट स्क्वेअर असेल तर त्याचे रूट्स रॅशनल आणि अनइक्वल अर्थात आहेतच, कारण याच्यात अनइक्वल हा शब्द एकदा आलेलाच आहे. आणि ते रिअल मध्ये काय, रॅशनल काय इरॅशनल हे चाललंय. आणि व्हेन इट इज नॉट परफेक्ट स्क्वेअर, दॅट नंबर इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. उदाहरणार्थ 8 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर, पण त्यावेळेस तुमचे रूट्स इररॅशनल असतात. त्यावेळेस तुमचे रूट्स काय असतात, इररॅशनल. नुसते इररॅशनल नाही तर अनइक्वल देखील असतात. हे आपण नेचर ऑफ रूट्स बद्दल पाहिलं. त्यानंतर आपण सम ऑफ द रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स काय काय पाहिलं होतं. सम ऑफ द रूट्स मायनस बी अपॉन ए आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच अल्फा इंटू बीटा इक्वल सी अपॉन ए. सम ऑफ द रूट्स मायनस बी अपॉन ए, प्रोडक्ट ऑफ रूट्स सी अपॉन ए. त्यानंतर आपण जर रूट्स माहित असतील अल्फा आणि बीटा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फ्रेम होतं तर एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. मग याच्या जागी तुम्ही अल्फा प्लस बीटा आणि इथे अल्फा इंटू बीटा लिहिलं तरी हरकत नाही. हा एवढा पार्ट हा आपण पाहिला होता. हा सारखा सारखा रिवाइज करा. आपला एक्सरसाइज ज्या पेजवरती सुरू होते ना, पेज नंबर 49, तिथं वरती लेट्स रिमेंबर यामध्ये हे सगळं पुन्हा दिलेलं आहे. हे 2-3 वेळा पहिल्यांदा वाचून घ्या आणि मग आपण एक्सरसाइज 2.5 कडे येतोय. बघा, फर्स्ट ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन आहे. त्यात पहिलं असं म्हणलंय बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0. त्याच्या समोर डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज दिल्यात वर आणि खाली. तुम्हाला एकदा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 5 दिली आहे, 5 म्हणजे पॉझिटिव्ह ग्रेटर दॅन 0, आणि खाली एकदा निगेटिव्ह आहे बघा -5. बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह आहे. आणि मग पलीकडं नेचर ऑफ रूट्स म्हणले आणि वर खाली जागा ठेवली आहे, बॉक्सेस आहेत बघा, नेचर ऑफ रूट्स. आता मला सांगा, ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac 5 आहे, 5, त्यावेळी तुमचे रूट्स कसे असतील सांगा. रूट्स कसे असतील, रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल. खाली -5 आहे बघा, मिळालं का. त्यावेळी सांगायचं रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. त्यातला सेकंड क्वेश्चन, आजूबाजूला तुम्हाला एकाच सम ऑफ द रूट्स दिलेत -7 आणि नंतर प्रोडक्ट ऑफ रूट्स 5 दिलेलं आहे आणि मध्ये जागा ठेवली आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्यासाठी. मग आत्ताच सांगितलं तुम्हाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तयार करायचं असेल तर एक्स स्क्वेअर मायनस, सांगा सम ऑफ द रूट्स किती आहे वाचा बरं तिथे, -7x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स किती आहे वाचा बरं, 5 इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय करा, एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला त्या मधल्या स्पेस मध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन त्यातला काय आहे. थर्ड इक्वेशन दिले तुम्हाला 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता याच्यातल्या मी ABC च्या व्हॅल्यूज लगेच लिहून टाकतो. A म्हणजे काय 2, B किती आहे -4, C किती आहे -3. काय काय विचारलं बघा. पहिल्यांदा विचारलं तुम्हाला अल्फा प्लस बीटा. सांगा अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे. बघा इथं
अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए. तुमचा बी मुळातच निगेटिव्ह आहे, मग मायनस बी काय असेल हे बघा, मायनस बी म्हणजे मायनस ऑफ -4 अपॉन ए 2 आहे, म्हणजे डिव्हिजनचा आन्सर 2 आलं. म्हणजे ते पहिलं जे अल्फा प्लस बीटा आहे त्याच्या समोर काय लिहायचं आहे आपल्याला, 2 लिहायचं आहे. आणि खाली अल्फा इंटू बीटा विचारलंय तुम्हाला. अल्फा बीटाचा फॉर्म्युला काय वाचा बरं, सी अपॉन ए. सी म्हणजे कोण, 3 अपॉन 2. हे ते फायनल आन्सर आहे, 3 अपॉन. या प्रकारे ऍक्टिव्हिटीचा जो क्वेश्चन आहे फर्स्ट तो आपण कंप्लीट करायचा. ओके. नाव क्वेश्चन 2. त्यात काय विचारलं बघा आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आणि त्यात 3 प्रॉब्लेम तुम्हाला दिले, त्यातला मी थर्ड दिलेला आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, तर b² - 4ac त्याची तुम्हाला व्हॅल्यू विचारली. मग पहिल्यांदा इक्वेशन घेऊन घ्यायचं आणि मग खाली लिहायचं कंपेअरिंग इट विथ, कंपेअरिंग इट विथ कोणाशी कंपेअर करणार तुम्ही त्याला, ax² + bx + c = 0. सांगा a म्हणजे किती दिसतात तुम्हाला, √2. b किती आहे बघा 4, c किती आहे 2√2. मग डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा इक्वल्स काय लिहायचं, b² - 4ac. सांगा b² म्हणजे 4 चा स्क्वेअर -4ac. a म्हणजे √2 आणि c म्हणजे 2√2. 4² 16. आता नीट लक्ष द्या, हे √2 × √2 किती होतात सांगा, फक्त 2 होतात, जस्ट 2. 2 2 = 4, 4 4 16. सो फायनल आन्सर डेल्टा = 0. आपल्याला फक्त याच्यात डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट विचारलाय, नेचर ऑफ रूट्स वगैरे विचारलेलं नाही. लक्षात आलं. हे तुम्हाला थर्ड क्वेश्चन मध्ये विचारलंय, त्यातलाच थर्ड क्वेश्चन बघायला का, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी आता यातला एकही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देणार नाही, फक्त सांगतो तेवढा आहे. याप्रमाणे या क्वेश्चन प्रमाणे पहिल्यांदा आपण डेल्टा मिळवून घ्यायचा. सेम सगळं इक्वेशन लिहून घ्यायचं, कंपेअरिंग इट विथ, कंपेअर करा, ए बी सी च्या व्हॅल्यूज मिळवा, त्यानंतर डेल्टाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. समजा डेल्टा ग्रेटर दॅन 0 आला, किंवा आधी ह्याचा विचार करूया आपण. चला समजा डेल्टा = 0 आला, याच्यासाठी डेल्टा = 0 आला तर समोर लिहायचं त्याच्या खाली, म्हणजे एक लाईनच्या पेक्षा खाली वाढवणार आहे फक्त काय, द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल अँड इक्वल. कारण डेल्टा = 0 आला तर रूट्स आर रियल अँड इक्वल. डेल्टा पॉझिटिव्ह आला समजा ग्रेटर दॅन 0 आला तर लिहायचं रूट्स आर रियल अँड अनइक्वल. बाकी हे सांगत बसायचं नाही, रॅशनल इरॅशनल काही सांगत बसायचं नाही, फक्त डेल्टा ग्रेटर दॅन 0 आला तर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि समजा डेल्टा लेस दॅन 0 आला तर म्हणायचं रूट्स आर नॉट रियल. या प्रकारे हा क्वेश्चन नंबर 3 आपला आपण कंप्लीट करायचा. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 4. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. त्यात एकूण 4 प्रॉब्लेम आहेत, मी 2 करून दाखवणार आहे. रूट्स दिलेत आणि इक्वेशन तुम्हाला फ्रेम करायचे. त्यातलं थर्ड सांगा, रूट्स काय दिलेत तुम्हाला, हाफ आणि -½ असे 2 रूट्स दिलेत तुम्हाला. ठीक आहे. मग त्या दोन्ही रूट्सना एकाला अल्फा म्हणा, खाली लिहा तुम्ही, मी इथे लेट अल्फा = ½ आणि बीटा = -½ त्यानंतर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढा, म्हणजे यांची ऍडिशन करा थोडक्यात. अल्फा म्हणजे हाफ, बीटा म्हणजे -½ आता हाफ आणि -½ चा आन्सर काय आहे, 0 आहे. मग अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्स मिळवा. अल्फा 1/2 आणि बीटा -1/2 प्लस इंटू मायनस मायनस 1/4 मिळाले दोन्ही. Therefore, the quadratic equation is given by. Let's the formula. काय फॉर्म्युला असणार आहे? Quadratic equation is given by काय फॉर्म्युला, x² minus sum of the roots into x plus product of roots is equal to 0. Therefore, x² minus
सम ऑफ द रूट्स म्हणजेच काय सांगा रे, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय, अल्फा बीटा इज इक्वल टू 0. therefore x square as it is मायनस, चला सम ऑफ द रूट्स काय बघा आपल्याकडे इथं वर बघा 0 इंटू एक्स किंवा 0 ला ब्रॅकेट करा, कसं आहे तुम्हाला जे पाहिजे, प्लस अल्फा बीटा किती आहे बघा -1/4 इज इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आता ही टर्म 0च आहे, प्लस मायनस मायनस 1/4 इज इक्वल टू 0. हे असंच ठेवलं तरी चालेल किंवा 4 हा डिनॉमिनेटर कॅन्सल होण्यासाठी थ्रू आउट 4 ने मल्टिप्लाय करून टाका. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 4 म्हणा आणि याला मल्टिप्लाय करा 4x² मायनस ह्याला 4 ने मल्टिप्लाय करा 1 आणि RHS मध्ये 4 ने मल्टिप्लाय करा. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन की ज्याचे रूट्स हे 2 असले पाहिजे. रूट्स करून इक्वेशन फ्रेम करायचे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन, त्यातलाच फोर्थ क्वेश्चन. अल्फा आणि बीटा असे 2 रूट्स दिलेत, यू हॅव टू फ्रेम द इक्वेशन. एका रूटला मी अल्फा म्हणले, दुसऱ्या रूटला काय म्हणले बीटा. आपण जरा अल्फा आणि बीटाची ऍडिशन चेक करूया. 2 मायनस रूट 5 प्लस 2 प्लस रूट 5. पॉझिटिव्ह निगेटिव्ह रूट 5 कॅन्सल, अल्फा प्लस बीटा 2 प्लस 2 4 मिळाले. आता मल्टिप्लिकेशन करू, अल्फा बीटा प्रोडक्ट मिळूया. सांगा 2 मायनस रूट 5 इंटू 2 प्लस रूट 5. a मायनस b इंटू a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4 मायनस रूट 5 चा स्क्वेअर 5 म्हणजे अल्फा बीटाचा आन्सर मिळाला आपल्याला -1. अल्फा प्लस बीटा किती मिळाले, प्लस. बस आता यानंतर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज गिवन बाय, मगासारखं सगळं लिहायचं, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल 0. आता मी फक्त डायरेक्ट लिहितो, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. मग एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस सम ऑफ द रूट्स बघा किती आहे 4x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स किती आहे बघा -1 इज इक्वल टू 0. फायनल आन्सर x स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इक्वल 0 हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या प्रकारे उरलेले 2 तुम्ही स्वतः करायचे. ठीक आहे, ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. काय प्रॉब्लेम आहे? सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इज डबल देअर प्रोडक्ट म्हणजे इज ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा बीटा. फाइंड k if the equation is x square minus 4kx plus k plus 3 equals 0. क्वेश्चनचा अर्थ काय बघा, प्रश्नाचा अर्थ काय, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे सम ऑफ द रूट्स आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा जी टर्म आहे दॅट टर्म इज ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ रूट्स. 2 टाइम्स अल्फा बीटा इतकी आहे. असं असेल तर k ची व्हॅल्यू काय. नेहमीप्रमाणे पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्यायचं. ते झाल्यानंतर कम्पेअरिंग इट विथ, कोणाशी कम्पेअर करू आपण, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल 0 शी कम्पेअर केलं. व्यवस्थित लक्षात घ्या. a किती आहे सांगा, a 1. आता b किती आहे सांगा, b -4k. आणि नीट लक्ष द्या c किती आहे माहितीये, k प्लस 3 कॉन्स्टंट आहे तो, k प्लस 3. त्यातला c किती आहे, तो k प्लस 3. मग हे मिळालं तुम्हाला एबीसी च्या व्हॅल्यूज. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू करायची. सांगा अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे, -b अपॉन a. आता तुमचा b मुळात निगेटिव्ह आहे, वाटलं तर मी मायनस साइन लिहून, आता बघा b मायनस साइन हे इथे आहे आणि b म्हणजे -4k. डायरेक्ट प्लस 4k लिहिलं तरी चालतं आणि अपॉन a म्हणजे 1 म्हणजे थोडक्यात 4k. अल्फा प्लस बीटा मिळाला. आता प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा बीटा काय असतं रे, c अपॉन a असतं. मग c किती आहे, k प्लस 3 अपॉन a किती आहे बघा 1 म्हणजे थोडक्यात k प्लस 3. हे दोन्ही मिळाले. आता प्रॉब्लेम मधली कंडिशन वाचा. काय म्हणले तुम्ही,
सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. बघा गिवन कंडिशन अशी आहे, गिवन सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे काय सांगायचं? सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इज ट्वाइस द प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा बीटा. ही त्याने दिलेली कंडिशन. मग अल्फा प्लस बीटा किती आहे बघा वरती? 4k ट्वाइस अल्फा बीटा किती आहे बघा ब्रॅकेट मध्ये k प्लस 3. बस सिंप्लिफाय करा. 4k as it is equals open the bracket 2k plus 6. 2k LHS मध्ये आणून मायनस करा. मायनस शिल्लक किती राहतील? ट्वाइस k is equal to 6 डिवाइड करा k equals 3. आपल्याला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 7. मी 6th क्वेश्चन ह्याच्या नंतर घेणार आहे. क्वेश्चन नंबर 7 काय दिलं बघा? द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. ते हायलाइट करा. रियल अँड इक्वल पेन्सिलने हायलाइट करा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. खाली 2 प्रॉब्लेम दिले, त्यातला मी एक लिहिला आहे. रूट्स आर रियल अँड इक्वल असं त्यांनी दिलेलं आहे. मला सांगा रूट्स रियल आणि इक्वल कधी असतात? डेल्टा इक्वल 0 असेल तेव्हा. ते पाठ करा. डेल्टा इक्वल 0 असताना काय, ग्रेटर दॅन 0 असताना काय, लेस दॅन 0 असताना काय. आता आपला प्रश्न आहे रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स आर रियल अँड इक्वल केव्हा असतात सांगा? when डेल्टा इज इक्वल टू 0. ठीक आहे. या प्रॉब्लेम मी मुद्दामून सेकंड का घेतला आहे कारण आहे ते अगदी शेवटच्या स्टेपला मी तुम्हाला सांगतो. ओके ब्रॅकेट ओपन करून घेऊया आपण. इक्वेशन जरा नेहमीच्या फॉर्म मध्ये आणूया. सांगा काय आलं बघा? हे kx² मायनस 2 बघा 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. नेहमीप्रमाणे याला कम्पेअरिंग इट विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल 0 शी कम्पेअर करा. सांगा a म्हणजे काय आहे? k. b म्हणजे काय आहे? मायनस 2k आणि c म्हणजे काय आहे सांगा? 6. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे याच्या b² मायनस 4ac ची किंवा डेल्टाची व्हॅल्यू काढूया आपण. t² मायनस 4ac सांगा b² म्हणजे कोण? मायनस 2k चा स्क्वेअर मायनस 4ac. a म्हणजे कोण? k. c म्हणजे कोण? 6. ठीक आहे. बघा मायनस 2 चा 4k² झाला मायनस ह्याचा आन्सर आला 6 4 द 24k. ही झाली तुमची b² मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता प्रॉब्लेम मध्ये परत लक्ष द्या. रूट्स आर रियल अँड इक्वल असं म्हणलेलं आहे. मग खाली बघा सिन्स रूट्स आर रियल अँड इक्वल शब्द आहे. रूट्स आर रियल अँड इक्वल b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 0 असली पाहिजे. म्हणजेच डेल्टा इक्वल्स काय असलं पाहिजे? 0. आता b² मायनस 4ac ची व्हॅल्यू येते. देअरफॉर 4k² बघून घ्यायचं व्हॅल्यू 4k² मायनस 24k इज इक्वल टू 0. आता जर इथे एखादा कॉन्स्टंट असता तर हे नेहमीसारखं क्वाड्रॅटिक सोडवलं असतं. आता याच्यात कॉन्स्टंट नाहीये. मग यातनं एक्सरसाइज 2.2 मध्ये शेवटचे 2-3 क्वेश्चन होते बघा. त्यात आपण नुसतं कॉमन काढलेलं वगैरे तो टाईप आहे. त्यातनं 4k कॉमन काढा. ब्रॅकेटमध्ये k मायनस 6 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रॉडक्ट जेव्हा 0 असतो तेव्हा आयदर फर्स्ट टर्म 0 और सेकंड टर्म 0 और k minus 6 equals 0. 4 ने डिवाइड केलं therefore k equals 0 और k equals 6. आता काय सांगतोय नीट आहे का? या प्रॉब्लेमच्या बाबतीत k equals 0 पॉसिबल नाही. का? तर ऍक्च्युअली तुमचं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ज्यावेळेस मी क्वाड्रॅटिक इक्वेशनची तुम्हाला डेफिनेशन सांगत होतो तुम्ही आठवा मागचा व्हिडिओ जाऊन परत बघा काढा इंट्रोडक्शन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. असं सांगत होतो मला ax² प्लस bx प्लस c इक्वल 0 या फॉर्म मध्ये असणारे सगळे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात. a b c बिलोंग टू r सगळेच्या सगळे रियल असतात पण त्यातला एक कधीही 0 असू शकत नाही. कारण ज्यावेळी a 0 होईल तेव्हा ही क्वाड्रॅटिक टर्म राहत नाही. x² निघून जातोय ते क्वाड्रॅटिक राहतच नाही. त्यामुळं a कधी 0 असत नाही. आता मला सांगा
तुमचा के ना के या इथं एच्या जागी आलाय का बघा, एच्या जागी आलाय का बघा. मग मला सांगा के जर 0 असेल तर हे 0x म्हणजे सगळी टर्म निघून गेली, क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणारच नाही. त्यामुळे के इक्वल 0 या प्रॉब्लेम मध्ये पॉसिबल नाहीये. हा दुसरे कोणते दोन नंबर्स असते ना +6 -6 चालले असते, फक्त के इक्वल 0 पॉसिबल नाही, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ए काय असत नाही, 0 असू शकत नाही. मग इथे खाली आता मेन्शन करायचं बघा. हियर k equals 0 is not possible because in a quadratic equation ax square plus bx plus c equals 0, comma a not equals 0. a 0 कधी असू शकत नाही. Therefore मग तुम्हाला k ची कोणती व्हॅल्यू एक्सेप्ट केली पाहिजे, तर k इक्वल 6. हे एकच आन्सर त्याचा असलं पाहिजे. चुकून जरी पुस्तकात तुम्हाला मागे दोन आन्सर दिले असतील, चुकून मला माहित नाही काय दिले, जर दिले असतील तर ते लक्षात ठेवा, ते चुकीचं आहे. हे एकच आन्सर असलं पाहिजे, k इक्वल 6. हा वेगळे कोणते नंबर्स असते तर दोन्ही एक्सेप्ट केले असते, जे फर्स्ट क्वेश्चनला आता तुम्हाला तसं होणार आहे. मी सेकंड केलं ना, त्यातला फर्स्ट अजून एक राहिला तो तुम्ही स्वतः करणार, त्याला मात्र दोन आन्सर्स वेगळे वेगळे आले तरी चालतील, फक्त ह्याला के 0 असता कामा नये. ओके, आता मी राहिलेला क्वेश्चन नंबर 6 आपण पाहायचा आहे. ओके, आता यातला क्वेश्चन 6 सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक दोन फॉर्म्युले जे तुम्ही आतापर्यंत बऱ्याचदा 8th स्टँडर्ड पासून पाहत आलाय, हे दोन फॉर्म्युले थोडेसे मॉडिफाय करून तुम्हाला मी दाखवणार आहे, त्याच्याकडे आधी लक्ष द्या. सगळ्यांना अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर येतो बघा, अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर सांगा बरं. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर और अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर सांगा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, काही जण मध्ये +2ab लिहितात, काही जण मागे पुढे लिहितात, तुमचा प्रश्न. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस ट्वाइस अल्फा बीटा. ओके, मग यातली मी ही जर टर्म इथे ट्रान्सफर केली आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा इज इक्वल टू काय पाहायला मिळेल सांगा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. फक्त मी साईड दोन्ही चेंज करतोय आणि हाच फॉर्म्युला इथे लिहून ठेवतोय. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा कसा तयार केला कळलं की नाही बघा. बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा. ओके, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा बीटा. आणखी एक बघा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इक्वल्स ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. हा झाला अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट क्यूब. ओके, आता मी जरा ऍडजस्टमेंट बघा, हे अल्फा क्यूब आणि ते कडेचे बीटा क्यूब जरा जवळ घेतले. राहिलेल्या दोन्ही पार्ट मधनं, मधल्या दोघांमधनं मी थ्राइस अल्फा बीटा कॉमन काढतोय. काय करतोय, थ्राइस अल्फा बीटा कॉमन. यातले शिल्लक राहतील अल्फा, चेक करा काय राहते शिल्लक, अल्फा प्लस त्यातलं काय राहते सांगा, बीटा राहते. एलएचएस मध्ये आपल्याकडे अल्फा प्लस बीटाचा ब्रॅकेट क्यूब आहेच आहे. आता हा सगळा पार्ट मी इथे एलएचएस मध्ये ट्रान्सफर करतो. सो अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय शिल्लक झालं सांगा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू एवढी असते, एवढी. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय मिळेल तुम्हाला, तर हे इथे लिहितोय मी. हा, हे इथे लिहितो आता बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू मला काय मिळाली इथं बघा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, हे लक्षात राहील का बघा सगळ्यांना. आता याचा वापर करून आपण त्यातला 6th क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, नाव क्वेश्चन नंबर 6.
प्रॉब्लेम वाचा. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन y² minus 2y minus 7 equals 0. Find alpha square plus beta square and alpha cube plus beta cube. या दोन व्हॅल्यूज तुम्हाला त्यांनी तिथे विचारले. ठीक आहे. बरं, पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घेतलं. कंपेअरिंग इट विथ, सांगा कोणाशी कंपेअर करणार होता? ay² plus by plus c. सारखा एक्स व्हेरिएबल नाही वापरायचं, याच्यात y आहे. ay² plus by plus c equals 0. सांगा a च्या जागी कोण दिसतंय तुम्हाला? 1. b च्या जागी कोण दिसतंय? -2. c च्या जागी कोण दिसतंय? -7. मग अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स आहेत. मग सांगा सम ऑफ द रूट्स केवढं असतंय? अल्फा प्लस बीटा, तर -b अपॉन a. आता -b म्हणजे कोण? -2 अपॉन -2 सॉरी अपॉन a म्हणजे 1. थोडक्यात तुम्हाला अल्फा प्लस बीटा किती मिळालं? 2 मिळालं. आता मी जागा नाही म्हणून समोर लिहितो, तर मी ऍक्च्युअली खाली लिहायचं. अल्फा बीटा इक्वल्स, काय फॉर्म्युला आहे? c अपॉन a. c म्हणजे कोण? -7 अपॉन a म्हणजे कोण? 1 म्हणजे -7. थोडक्यात अल्फा प्लस बीटा 2 आहे आणि अल्फा बीटा किती आहे? -7. आता काय काय विचारले वाचतात? पहिला क्वेश्चन त्यातला काय विचारले तुम्हाला? फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर विचारले बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. फॉर्म्युला बघा, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगा? तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा, हा फॉर्म्युला. ओके. आता अल्फा प्लस बीटा आपल्याकडे किती आहे बघा? इथे 2 आहे, त्याचा स्क्वेअर -2 इंटू ब्रॅकेट अल्फा बीटा किती आहे बघा? -7 म्हणजे 2 स्क्वेअर 4 मायनस इंटू मायनस 7 2 जा 14. फायनल आन्सर 18. म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती आली? -18. त्यातला सेकंड क्वेश्चन आहे त्यातला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ठीक आहे, फॉर्म्युला बघा तिथं. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय लिहून दिला बघा? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, हा फॉर्म्युला. आता अल्फा प्लस बीटा काय बघा तुमच्याकडे? अल्फा प्लस बीटा 2 क्यूब -3 अल्फा बीटा -7 इंटू अल्फा प्लस बीटा 2. या सगळ्या व्हॅल्यूज रिप्लेस करायचे. 2 क्यूब 8, चुकून 6 लिहितात मुलं. 2 क्यूब 8, 2 इंटू 2 इंटू 2 8 येतो. मायनस इंटू मायनस प्लस 7 3 जा 21, 21 2 जा 40. सो फायनल आन्सर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स 15. ओके. या प्रकारे आपण एक्सरसाइज 2.5 कंप्लीट केलेला आहे. सगळ्याचा सगळ्या नोटबुक मध्ये सोडवून ठेवायचं. ओके.